नाशिक जिल्ह्यातील आणि निफाड तालुक्यातील कसबे सुकेना या गावी दूध व्यावसायिक आणि सर्व आणि युवा पिढी सर्वसामान्य जनता दुधाचा व्यवसाय करते। ग्रामीण भागात किंवा कुठलाही भाग असो, या ठिकाणी मागच्या काळात पहिला प्रश्न म्हणजे सर्व गाई व म्हैस व्यावसायिकांसाठी महागडे खाद्य आहे। मग खाद्य घालून देखील दुधाला जर भाव मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेने काय करायचं? खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, यामुळे सर्व दूध व्यावसायिक आक्रमक झाले आणि दूध डेअरीच्या ठिकाणी दूध व्यावसायिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। तसेच दूध खाली ओतायचे नाही, भले आपण एखाद्या आश्रमामध्ये सर्व दूध दान देऊन येऊ, पण दूध ओतून दुधाची नासाडी होता कामा नये। या उद्देशाने दूध व्यावसायिकांनी दूध खाली जमिनीवर ओतण्याचा निर्णय योग्य न वाटल्याने त्या कारणाने त्या ठिकाणी दुधाच्या बॉटल हातात घेत तळमळीने सरकारला जाब विचारला। आम्ही गोरगरीब जनतेने कोणाचं घोडं मारलाय? आमच्यावरच का अन्याय होतोय? आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे, या अशा घोषणा सर्व नागरिकांनी दिल्यात। बँकेचं कर्ज काढून दूध व्यवसाय करतो, बँकेचे कर्जवाले दम देखील काढत नाहीत, सारखं वसुलीसाठी तगादा करतात। अशा परिस्थितीत दुधाला भाव नसेल तर बँकेचे कर्ज फेडणार कसे? मग आमच्याकडे देखील एकच पर्याय, आत्महत्या करायची का बँकेचे कर्ज फेडायचं? ही परिस्थिती लक्षात घेता सरकारकडून दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी या आंदोलनाप्रसंगी कसबे सुकेने येथील नागरिकांनी केली आहे। यावेळी अशोकराव भंडारे, विश्वासराव भंडारे, गोविंदराव भंडारे, किरणजी भंडारे, उद्धव आवारे, बाळासाहेब जाधव, संतोषजी वाघ, योगेशजी भंडारे, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब हडदे, दादासाहेब फटांगडे, वैभव मोगरे, रामराव घोलप, सचिनजी भंडारे, नंदू आहेर, अरुण फुगाट, तानाजी घोलप, तानाजी दयाळ, योगेशजी भंडारे, मयूर दिलीप, शांताराम भंडारे आदी दूध व्यावसायिक उपस्थित होते। दुधाला 40 रुपये भाव भेटलाच पाहिजे। दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे। दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे। हो अरे बरे बा चालतं तुम्ही किराणे कालच राज्य सरकारने 5 रुपये दुधाला अनुदान जे जाहीर केलेलं आहे, हे इलेक्शन तोंडावर आलं की प्रत्येक पंचवार्षिकला हा नित्यक्रम ठरलेला आहे की सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता यांना कुठले तरी आमिष दाखवायचं आणि मतदान मिळवायचं। परंतु गेले 5-7 वर्षापासून शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे। शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही। ज्या वेळेला शेतकऱ्याकडे माल असतो त्यावेळेला भाव नसतो आणि शेतकऱ्याच्या हातातून माल गेल्यानंतर त्या मालाला भाव मिळतो, अशी शेतकऱ्याची गत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी सुद्धा कर्जबाजारी झालेला आहे। सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे महागाईमुळे। त्याकरता आज शेतकऱ्यांच्या समस्या खूप अवघड होऊन बसलेल्या आहे, म्हणून सर्वच जनतेला नवपिढी ही कर्ज काढून, अण्णासाहेब पाटील यांचे 5-5, 10-10 लाख रुपये कर्ज काढून आणि गायी घेतले। त्या गायींचा 22 रुपयांनी पैसे फिटणार कधी? 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत गायीच्या किमती आहे। याचा शासनाने विचार केला पाहिजे आणि आता शेतकऱ्याचा अंत पाहू नये ही कळकळीची विनंती आहे। आणि शेतकरीच नाही, सर्वसामान्य जनताही भरडले जाऊ राहिली। हे इलेक्शन आल्यानंतर फक्त गाजरं दाखवतात जनतेला आणि इलेक्शन होऊन गेलं, निवडून गेले का त्या गावचे 5 वर्ष होत नाहीये पुढारी कोणतेच। त्यांनी आता तरी जागं व्हावा आणि जनतेची दिशाभूल न करता जनतेला सर्व सुविधा पुरवाव्या आणि दुधाला भाव 40 रुपयेच्या पुढं मिळाला पाहिजे। कारण खाद्य हे 35 रुपये किलोच्या कमी कोणतंच नाही। कांडी असेल, ढेप असेल, 35 रुपयाच्या खाली एकाही खाद्याचं रेट नाही। किमान दुधाला 40 रुपये भाव मिळावा। अहो, आम्ही एकदा संगमनेरला गेलो तर 200 मिली दूध, मसाला दूध 24 रुपयाला पेलो आम्ही। मग त्या 1 लिटरचा भाव 120 रुपये होतो। बोला 2 शब्द काल राज्य सरकारने 30 रुपये भाव आणि 5 रुपये अनुदान हे जे जाहीर केलंय, हे निश्चितच न मिळणार आहे, भावही न मिळणार आहे। आणि जे 4 महिन्यापूर्वी जे अनुदान दिलं होतं ते आजपर्यंत कुठल्याही दूध उत्पादकाला आजपर्यंत 1 रुपयाही तो खात्यावर किंवा असाही मिळाले कॅशमध्ये ते नाही, पण ऑनलाईन त्यांनी करायला लावली, जी प्रोसेस करायला लावली ती करूनही आजही 1 रुपया पण कोणालाही मिळालेला नाही आहे। आणि आज
युवा पिढी माझ्यासारखी यांनी 10-10 लाख रुपये अण्णासाहेब पाटील यांच्या मार्फत बँकांमार्फत जे लोन घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे, हे हप्ते फेडणं या युवा पिढीला जड जाते. याचाही शासनाने विचार करावा आणि योग्य तो दर द्यावा ही विनंती करतो. त्यानंतर राज्यामध्ये ठिकठिकाणी दुधाचे आंदोलन चालू आहे. खासदार राजू शेट्टी, निलेश लंके, त्यानंतर ठिकठिकाणी जे आंदोलनं चालू आहे, सर्व शेतकरी, राज्यातील शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, कोणीही रस्त्यावर दूध ओतू नका. पाहिजे तर ते दूध पंढरपूरच्या वारीमध्ये द्या, वारकऱ्यांना द्या, दान करा, पण रस्त्यावर दूध ओतू नका. कारण गोमाता ही भूमाता आहे आणि त्या गोमातेचं रक्षण करणं आपला शेतकऱ्यांचा धर्म आहे. आपला धर्म आपण सांभाळावा, कोणीही रस्त्यावर दूध ओतू नये. त्यानंतर एक महत्त्वाची सूचना अशी आहे की उत्पादक खर्च पाहता राज्य सरकारने, केंद्र सरकारने दुधाला भाव द्यावा आणि शेतकरी वाचवा ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. 40 रुपये हमी भाव भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. 40 रुपये हमी भाव भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. 40 रुपये हमी भाव भेटलाच पाहिजे, 40 रुपये हमी भाव. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.